मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय। या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे। विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओपी गुप्ता, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळेला उपस्थित होते। योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणं इत्यादी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत। 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिलेत। अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देताना योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळेला घेण्यात आलाय। 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं। चॅनलवर बातमी सुरू होती, बुलढाण्याच्या तलाठ्याने काहीतरी आपल्या महिला भगिनींच्या बरोबर अरेरावी केली, त्यांची गैरसोय केली, तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी। आणि कलेक्टरने मला परत फोन केला की ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतलेली। आणि मी एकच सांगतो, मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील, प्रांत असतील, तलाठी असतील, कर्मचारी असतील, बीडीओ असतील, सीओ असतील, या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ही योजना जी आम्ही जिव्हाळ्याने सुरू केलेली आहे, महिलांची जी काय आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे 18,000 रुपये वर्षाला, एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली। त्यासोबत 3 सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात, या ज्या 2 योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिव्हाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत। आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे। त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडचण होऊ नये, त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत। यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल